सो त्यांची कथा गोज अलॉंग द लाईन्स ऑफ 3 ब्राह्मण भाऊ होते जे यात्रेला कुठेतरी निघाले आणि यात्रेला निघत असताना त्यांना एका दलदलीमध्ये फसलेली एक गाय दिसते आणि मग ते असं ठरवतात की बाबा आपलं ब्राह्मण्य हे आपलं कर्तव्य असल्या कारणाने आपल्याला काय करायचं, त्या गायीला दलदलीतनं वाचवायचं, कारण ती गाय दलदलीत खाली अशी घुसमटत चाललेली आणि त्याचा पॉसिबिलिटी शी विल डाय. पण आता तिला वाचवायची कशी, सो ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करून बघतात की तिला बाहेर ओढता कसं येईल, तर ते काय त्यांना फारसं जमत नाही. मग फायनली इट इज डिसाइडेड की एक जणाला कुणाला तरी आत जायला लागणार आहे दलदलीत आणि तिला मागणं काहीतरी धक्का बिक्का द्यायला लागणार की ज्याच्यामुळे ती किंवा तिची जी सेफ्टी आहे ती पिरगळायला लागणार, ज्याच्यामुळे तिला थोडंसं मोमेंटम मिळून ती बाहेर येईल आणि मग जे तीरावरती असलेले 2 जण असतील ते तिच्या ह्याला धरून तिला बाहेर काढतात. धाकटा भाऊ उतरतो आणि तिला पिरगळतो, तिची सेफ्टी पिरगळतो. पिरगळल्याच्या नंतर ती पुढे जायच्या ऐवजी ती त्याच्यात अजून धसते आणि थोड्याने ती मरून जाते. बाहेरचे 2 जण म्हणतात तू गोहत्या केलेली आहे, त्याच्यामुळे तुझा आमचा आता काही संबंध नाही, तो आता हितच राहा आणि आम्ही आमच्या यात्रेला निघून जातो. असल्या पातकी माणसाशी आम्हाला ह्याच्या पुढे काही संबंध ठेवायचा नाही. तर तो ठरवता तर मेलेली गाय पदरी पडलेली आहे तर काहीतरी त्याच्यातनं करायला पाहिजे. तो तिचं कातडं बितडं काढतो, ते कमवतो बिमवतो, त्याच्यातनं काय गोष्टी बनवतो, ते विकतो आणि द स्टोरी गोज की अशा पद्धतीने जगातले पहिले चांभार अस्तित्वात आले. द आयडिया दॅट ॲट सम पॉइंट ऑफ टाइम आम्ही पण ब्राह्मण असतो, पण तुम्ही आता आहे का नाही आम्हाला खाली मोजून आमच्यावरती खूप मोठा अन्याय करताय, तर पुढच्या सेन्ससला ह्याची जरा दुरुस्ती करा आणि वरच्या अंगाला मोजा.